शिवा, तुला माहितीये ऑफिस मध्ये नवीन एम्प्लॉई आल्यावर त्याला कशी ऑफिसची सविस्तर माहिती दिली जाते, तसंच आता जुनी मोलकरीण नव्या मोलकरणीला माहिती देणार आहे. आणि ह्यातनं विनोद होणार आहे सवाल नक्की. भाई तू देख. तर बघूया हास्य जत्रेतील कलाकार काय गंमत करतायत ते. ये घर आहे इथं तुला 10 दिवस पुढच्या कामाला यायचंय. काय सांगाले ध्यानात ठेव. या पाठीवर नाव काय दिसतंय? गाणं पोपट पंडित सुमारिया चौगुलिया. बे तुला असं वाटेल का इथं 7-8 जण राहते ती. एकच चिरकुट आहे ते राहते इथं. त्यासने काही कळत नाही ग. आत ये चपलाकड बाहेर. हा ये आत ये. दिसलं का? हे माझे मालक आहे ती. दिवसभर हे असे हित्तर एकत बसते ती. काय ऐकू येत नाही त्यासने. गाणं गाते ती. भान नसते. जेव्हा येशील कामाला तेव्हा ये इथं बघ. हा असं हाताला धरायचं आणि हित आणून ठेवायचं ह्यासने. हे बसतंय त्याचं आपण लक्ष द्यायचं नाही. हा शेती असं कसं साहेबाला असं हातात धरायचं आणि अगं असं आणि बरं वाटतंय. अगं काही कळत नाही त्यासनी. नाही कळत होय? नाही गाणं गातय ना ते आहे का नाही. ते आणि सूर वाद घालत बसते ती. आणि सूर आहेत की नाही त्यासनी तुडवते ती. आपण त्याच्यात पडायचं नाही बर का. नाही तांदूळ निवडताना आपण काय करतोय? खडा बाजूला काढतोय. अंगा अशी तेच करायचंय. असं उचलायचं आणि असं बाजूला. मी मागे कसा आलो? मी सोफ्याच्या पुढे बसलो होतो. मागे कसा आलो मी? नाही हो तुम्ही तिथंच बसले होते. हे सोप्याच्या मागची घाण साफ करायची होती म्हणून मीच आहे की नाही सोपा उचलला आणि तुमच्या पुढ्यात आणून ठेवला. अच्छा अच्छा, म्हणजे असं केलं का? अच्छा, मला वाटलं की मला काय झालं की अगं समजलं नाही कळत. खुळा आहे खुळा. त्यासनी काय बी कळत नाही. मी एकदा असंच केलतं. काय? ती असेच गाद बसले होते. त्यासनी असंच हाताला धरलं आणि तिथं जिन्यात नेऊन बसवलं. अर्धा तास रेखत होत. कुत्र येऊन तोंडात मुतलं तवा त्यासनी बाळ राग मेघ मल्हार गवसला. राग मेघ मल्हार गवसला असं वरडत ओरडत घरात घुसलं. म्हणजे तोपर्यंत कुणाला कळतच नव्हतं. हानच नसतं इथं जाताना. कळत बी नाही. ऐका ऐका, हा जो तुम्ही हात ठेवताय तो ओठांना ऊन लागू नये म्हणून का? आपण जेव्हा असं बोलतो तेव्हा ते हळू आवाजात बोलायचं असतं. बोंबलायचं नसतं. सगळं ऐकू आलं मला इकडे. आवाज नकोय तिथं वासा रे. आवाज नकोय तिकडे बस. काम समजायला लागले तिला. हा एक मिनिट. ही कोण आहे? अरे बापरे, हल्क. ही कोण आहे? नमस्कार. ही कोण आहे? लती आहे. लता कोण आहे? लता. ही कशाला आली इकडे? ही माझ्या बदली आली इथं कामाला आली. समधी काम करील. एक मिनिट, ही कशाला पाहिजे? ही तू कुठे चाललीस? सांग बस. तू कुठे चाललीस? बसा निवांत. परमिशन कुणी? मी सांगते साहेब. मी आहे का नाही 10 दिवस चालले गावाला. काय लगीन आहे गावी माझ्या नणंदेचं सुनंदेचं लगीन. नणंदेचं सुनंदेचं नणंदेचं लगीन आहे. सुनंदेचं लगीन आहे. नणंदेचं लगीन आहे. सुनंदेचं लगीन आहे. हे असं याला का नाही शेतावर नेऊन नांगराच्या एका बाजूला ह्यो आणि दुसऱ्या बाजूला ह्याचा विनोद दोघांनी एकत्र झुपून शेत नांगरायला दिलं पाहिजे. कसं अख्खं शेत नांगरून निघाल. याचा विनोद खरप काही शहाणपणा करू नकोस. माझं घर आहे सांगून ठेवतो. हे तुझे सगळे रजा नामंजूर केलेले निघितून गरज नाहीये. इच्चारत नाही तू मसनी सांगायलाय. तू मसनी इच्चारत नाही. मी येत नाही पुढच्या 10 दिवस. साहेब लय कटकटे दिसतोय ग. किरकिरी आहे ग. किरकिरे कोणाला बोलते तू? लक्ष नाही द्यायचं. किरकिरे कोणाला बोलते? तू मसनी बोलले.
किरकिऱ्या कोणा बोलले? तू मसनी बोले काय वाकडं करणार आहे माझं? काय वाकडं करणार आहे माझं तवा? काय वाकडं करणार आहे? चल निघ, चल चल चल. मला नाही बोल, चल. नाही. चल. पेदरट आहे कशी शेपूड घातली बघ आता. ए! करते चळा चळा कापते. ए, पेदरट कुणाला बोलते? तू मसनी बोलले. हे माझं घर आहे, घर मालक आहे या घराचं मी. माझ्या कोणी समोर नाही. सांगितलं? हा? माझं घर आहे, मी मालकी नाही या घरची. ए, काय वाकडं करणार आहे तुम्ही माझं तवा? निघ, चल निघ, चल चल. मला नाही बोल, चल. एवढं बोलतेस? अगं ती असली नाही काही फरक पड. बरं ऐका, हा. एकच बसायचं इथं. मी तिला काम समजायला लागले. हा, चल, चल. मध्ये मध्ये डिस्टर्ब करू नका. हा, disturb आहे काय ते? हा, हे बघ. काय करायचं? काही कामाचं टेन्शन नाही. जेवण किती बनवायचं? 2 चमचे. खरं अगं 2 चमचे भात खातो यो माणूस. चल चल. एवढा 2 शेताचा भात खातो मी. 1 2 पुढे असं होणार आहे का कधी? मग काय? काही वाटेल ते बोलशील नाही मी. होतंय. नाही होत आहे, चांगलं जेवतो मी. हा, अति करू नकोस हा, तू. हा. लई जेवता. लई जेवतो, हा. लई आणि जेवतो. दुधाचं काय? दुधाचं काय? 1/2 लिटर दूध 15 दिवस पितो यो माणूस. पैसे ते 1/2 लिटर दूध 15 दिवस पितोय. अगं ते सांगायले मग दूधवाला आहे का नाही काय करतोय, अख्ख्या सोसायटीमध्ये दूध वाटतोय हा. आणि सगळ्यात शेवटी हित येतोय. किटली आहे का नाही किटली, हा. दूध नसते त्याच्यात पाणी होते आणि तेच खांगाळून खांगून ह्यासनी दूध म्हणून देतय प्यायला. आणि तेच पितय 15 दिवस. नाही गं. हे खूप झालं का तू? अति करू नकोस तू सांगतोय. नाही का? निघायचं तर निघ गावाला खोटं जा. बोलायले का मी? हो. हा? इथं बसा, डिस्टर्ब करायचं नाही मला सांगून ठेवते. उभं राहा ना, उभं राहा. यांचं सगळं वेगळं दिसतंय म्हणजे ऐकवते नवलच आहे. हा. शेंते काय काम काय करतात ते साहेब? गात येत ए, नीट बोलायचं. घेतात ना, घातात असं म्हणायचं, घातात. गात्यात नाही पण गात येत गात्यात ठीक आहे. काम काय करतात अगं ते? तेच सांगायला गात्यात रिकामट्याकडे इतर एकच बसतंय दिवसभर काय काम बिम काय अगं गायचं काय ते तर काम करता करता मी पण गाते. काम काय करतात ती म्हणजे? गाते ती ग ए. दुसरी येते काही ती असली रिकामट्याकडे हित्त बसते करत बसते. कुणाला रिकाम टेकडं म्हणतेस का तू? कुणाला रिकाम टेकडं म्हणतेस? मस्ती. बाहेर जाऊन विचार. प्रथित यश गायक आहे मी, प्रथित यश गायक. बरं ऐक माझं मला लई विशेष. नाही हा. मला जायचंय, माझी एसटी आहे. तुला काही प्रश्न पडले तर सांग, तिथं परत रेंज नसते माझ्या मोबाईलला. नाही बोल ऐक पडलीस. ऐक ना, वहिनी कुठं माहेर गेलेत? कोण वहिनी? ह्यांची बायको आहे. बाई, या पेदरड माणसाची लगीन कोण करणार आहे ए, तो? म्हणजे कोण करणार आहे हो लगीन? अगं, चांगली 4 स्थळं आलती सांगून तुम्हासनी, त्या पोरीसनी गप्पा मारायच्या सोडून यो माणूस त्यासनी राग भंकच शिकवतोय. राग भंकच असतो का गा? मग काय असतो राग मला कंस असतो, तो शिकवत होतो त्याला मी. हे सांगायला मग कशाला घाबरतो पोरीसनी? माझं पळून गाणं- जाते ती पोरी. माझं गाणं म्हणजे घाबर नाही का? मग? चल चल. घाबरून बाया हे करून असं निघून जाते ती पोरी. सुनंदर नळंदला जा तिकडे. सुनंदर नळंद मला शिकवते. जाऊ दर सुनंदो का नळंदो को. हे असं काही सुचलं नाही की ट्रेनिंग नको, हे हिंदी सुचतंय अगं, माझ्या. हिंदी सुचतंय. काहीतरी करत बसतो ह्यो माणूस. घराचा मालक आहे मी. नाही तुम्ही बरोबर आहे. तुम्ही शांत मालक आहे. बसा. अगं, गप्प बस ना तर. हरभरा माझ्या नावावर आहे घराचा. सात बारा अबे, जय असेल ते. हरभरा म्हणते. गप्प बस होय. आता काय साहेब? पूर सापडत नाही तसे शब्द बी सापडत नाही असणे. हा, हे जे- 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 हे? अगं, अरे गप्प बस. चिडून करून दाखवताय. येणार नाही सनी घरून सांगून ठेवते. good. हा? येणार नाही परत 10 दिवसांनी. निघ. बसा ठरवलं बोंबलत. साहेब एक सांगू का, म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेते. पहिलंच वाक्य चुकलंय. मोठ्या तोंडी मोठा कास एवढं आहे तुमचं. समजू. बरं तुम्ही म्हणताय तसं सगळं म्हणजे कसं ना साहेब, तुमच्या आयुष्याची नाही का दलदल झालीये. हा? ती बाहेर काढाय नाही का अशी बाई पाहिजे ना. माझी एक मैत्रीण आहे कम्मो नावाची. कम्मो? हा, ती सागरबार आहे नाही का तिथं? सागरबार? हा, हा, सागरबार माहिती आहे. त्याच्या समोर ते मेडिकलचं दुकान आहे, तिकडे मी कुठचारिष्ट घ्यायला जातो नेहमी. सागरबार माहिती? त्याचं काय? ते सागरबार आहे ना, त्याच्या बाहेर बॉइल्ड अंडी विकती. बॉइल्ड अंडी बॉइल्ड कम्मो? कम्मो हातात एवढी कला आहे ना साहेब, असं घेते टचकन फोडती आणि अंड बाहेर काढते. म्हणजे तडापी जाऊ देत नाही अंड्याला. एवढी कला आहे ना. सुगरण आहे बाई, सुगरण. तिला आहे की नाही 3 पोरं आहेत. तुम्ही तिच्याशी कराल लग्न? अरे का डोका बिका फिरलाय का मी? ती कम्मो तुझी अंडी फोडायची, मी का करू तिच्याशी लग्न? नाही, टचकन अंडी फोडते, तडा जात नाही. हा काय क्रायटेरिया आहे लग्न करायचा? नाही. अहो, म्हटलं कम्मो, कम्मो केलं की
काय कमवशी आहे ती. आता तुझा हा पंच जुळतोय म्हणून मी लग्न करायचं का कमवतोय म्हणून नाही. अरे काय बावळटच का करा की, करा इकडे की. आलीस कशाला इकडे कशाला आलीस साहेब तू? ऐकून तर घ्या माझं. इकडे काम करायला आलीस ना? काम काम काय बघ नाही तर घरी जा अहो साहेब निघून जा तिकडे जा समजू काम करायचं तर काम करणार तर निघून जा समजू 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 चिडका बिब्बाच आहे एकदम. तिरसट आहे ग हा, तिरसट. लगीन नाही झालं ग म्हणून चिडचिड करते ह्याच्यावर त्याच्यावर जास्त लक्ष नाही द्यायचं काम करायचं निघून जायचं ऐक माझं तिथं आतल्या खोलीमध्ये लोखंडी कपाट आहे त्याच्यावर एक ट्रंक आहे त्यात काळी पॅन्ट दिसल त्या पॅन्टीच्या खिशामध्ये 1000 रुपये ठेवल्या ती हा इमर्जन्सीला कधी कधी त्यासनी लागते ते ग काम असते बरं ते मांडणी आहे मांडीत तांब्याचा प्याला आहे त्याच्या मागे एक काळं पाकिट आहे त्याच्यामध्ये 500 रुपये ठेवले ती ते बी कधी कधी लागतात आडीनडीला ते माणूस वापरते त्याला हात लावायचा नाही. ए, तुला कसं माहिती काय पैसे लपवलेत ते मी तुला कसं माहिती आहे सगळे पैसे साहेब 10 वर्ष झाले तुमच्याकडे काम करते तुमच्या हृदयाचा ठोका जरी चुकला ना तरी आधी मला कळल मग तुम्हाच नाही चल चल निघ चल करायचं नाही तुझ्या. असं आहे माणूस वाटा. बरं ऐका ठोक उठता दर. तिथनं हित्त बसा हे बघ नाही उठणार बसणार तिकडे ठोका 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 हे बघा यो चिवडा हाय हा आणि ह्यो हिथं लाडू बनवून ठेवल्या ती हा. हा आठवड्याभराचा समजा खुराक आहे हा लाडू खायचा चिवडा खायचा बरं लाडू खायला तर अर्धा खायचा नाही मागच्या टायमासारखा हा. नुसते काजून बेदाणे खायचे नाही अक्का लाडू संपायचा दुधात साखर हा. इथं बघा चल हा आणि निघ. चिवडा आहे त्यातले भाजका खोबरं बाजूला काढायचं शेंगदाणे बाजूला काढायचे असं नाही चालणार अक्काच्या अक्का चिवड्याचा डबा मला चाटून पुसून दिसला पाहिजे काय सांगायले चल. हा नीट आणि हे ऐक ग, तिथं फ्रीज मध्ये काल भाजी आणून ठेवली 8 दिवसाची उद्या मेथीची भाजी खायला घालतेस नाही आवड चाल हा तेवढं करा आणि जा, चल. जीवाला माझ्या घोर लावू नका हो चल, चल. काळजी वाटते हो तुमची गरज नाही. तिथं मला मी- एकतर रेंज कुकुलं बाळ नाही, हा? निघ इथून. आता, लते हा? कर ग नीट काम होय. आले मी निघ, चल चल. भेटू 10 दिवसांनी येते ऐक, हा. हा, काय ह्यो दार आहे ग करायचं नाही उगीच दादागिरी करते नुसती बीपीच्या गोळ्या घेतल्या घेतो मी माहितीच होतं नाही घ्या ए लते हा. ऐकते का ग साहेबासनी आहे ना जेवायच्या आधी बीपीच्या गोळ्या दे येते ध्यानात ठेव ग तेवढं 10 दिवस होय, होय. त्याच्या डोक्यात नाही रात्री एकच बसते ना दिवसभर हा. हा चल येते म्या काय नातं आहे यार आमचं हे काय नाव ठेवायचंय नात्याला मला सांगा बघू दिवसभर शिव्या घरात असते माझ्या गायनाला शिव्या घालते मला शिव्या घालते नाही नाही ते बोलते लाडू करून आणते चिवडा करून आणते मी सुद्धा 4-4 महिने तिचा पगार थांबवतो मी देतच नाही थकवतो पगार आईसारखं जपते यार मला बीपीची गोळी विसरू नका घ्यायला खरंच आहे म्हणजे ना काही ना ती रक्ताची नसतात पण ती आयुष्यभर पुरतात असो जाऊ दे पण गाऊया साहेब एक बोलू का म्हणजे शेवंती होती म्हणून बोलले नाही मी तुम्हाला मला ना गाण्याची लय आवड आहे. अगं काय सांगतेस काय तू अरे म्हणजे कमालच झाली हे तुला गाण्याची लय आवड- आवड आहे लय आवड. मला वाटलंच तुझ्या चेहऱ्यावरून ये ये बस 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 आजपासून तू माझी शिष्या काम बिम राहू दे हा चला सा लावायचा आहे आपल्याला पहिला पहिला असतो तो सा हा. श्री कसा असतो तसा सा असतो वय वय सा जा घ नि घ भाग भाग अंदर. अरे भाग ते. अरे कोण आलं? लगा 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 एकदम खतरोड परफॉर्मन्स वर का आणि पुरींची भाषा बघता मला बी ह्या स्किट मध्ये कवा तरी एंट्री मिळेल असं मला आशा वाटते प्रसाद सर वा 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 क्या बात आहे सुपर्ब इतकं गोड नातं या 2 कॅरेक्टर्स आहे इतकं गोड आणि तुम्ही दोघं ते इतक्या प्युअरली प्रेझेंट करता आजच्या स्किटमध्ये विनोद थोडासा कमी होता पण हरकत नाही तरीसुद्धा त्या इमोशन्सनी तुम्ही इतकं धरून ठेवलं आम्हाला मला तर असं वाटतं सम्या की तू निर्माण करत असलेल्या विनोदाकडे पण तू आई म्हणूनच बघतोस तुझ्या विनोदालाही तू कधी कधी 4-4 महिने पगार देत नसशील पण तो मायाने तुझ्याकडे येतोच परत वा 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 तुझं आणि विनोदाचं नातंही असंच आहे जसे या 2 कॅरेक्टर्स आहे फार अप्रतिम फार गोड नमा वंडरफुल वंडरफुल आणि तुमच्या दोघींचं ऑब्झर्वेशन तर कमाल म्हणजे त्या कामवाल्या बायकांची साडी नेसण्याची पद्धत वनिता
त्या आल्या आल्या नवीन घरात आल्यानंतर जो बुजलेपणा असतो तो तू इतका अप्रतिम दाखवलास. क्या बात आहे, लाजवाब, फार मजा आली, वंडरफुल.